स्वारगेटमधील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. स्वारगेटमधील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या दत्तात्रय गाडे याच्या सर्व चाचण्या केल्या गेल्या आहेत. ज्या तरुणीवर त्याने अत्याचार केला दरम्यान दत्तात्रय गाडे याच्या वकिलाने कोर्टात दावा केला होता की पीडित मुलगी आणि तो यापूर्वी देखील संपर्कात होते आणि त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार देखील झाला आहे. यावर दोघांचेही 2 वर्षांचे फोन रेकॉर्ड तपासण्यात आले असून दोघांचाही यापूर्वी कोणताही एकमेकाशी संपर्क नसल्याचे CDR रिपोर्टनुसार समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच दत्तात्रय गाडे याचे सर्व बँक व्यवहार चेक करण्यात आले आणि त्यात असे दिसून आले आहे की गेल्या 1 वर्षापासून त्याच्या अकाउंटमध्ये फक्त 249 रुपये आहेत. त्यामुळे आता दत्तात्रय गाडे याचा पाय आणखी खोलात गेला आहे असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान पीडितेला बसमध्ये कंडक्टर असल्याचे खोटे बोलून दत्तात्रय गाडे घेऊन गेला. पीडिता बसमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजा देखील बंद केला. त्यानंतर पीडितेने बसमध्ये कुणीच नाहीये, मला खाली जायचं आहे, मला खाली जाऊ दे अशी विनवणी केली. त्यानंतर आरोपीने पीडिताला बसच्या सीटवर ढकलून दिले आणि तिच्यावर 2दा अत्याचार केला. आरोपी दत्तात्रय व पीडित तरुणी बसमधून खाली उतरल्यानंतर तिने गावाला जात असताना तिच्या मित्राला आणि बहिणीला फोनद्वारे तिच्यासोबत घडलेला सर्व प्रसंग सांगितला असे दाखल केलेल्या फिर्यादीवरून समोर आले आहे. या दरम्यान पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला उसाच्या शेतात लपून राहिलेल्या गाडे याला शुक्रवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान त्याच्यावर यापूर्वीही 6 लुटमारीचे गुन्हे देखील दाखल असल्याचे समोर आले आहे. या 6 पैकी 5 गुन्ह्यात महिलाच त्याच्या टार्गेट असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले आहे.